फिफा डायरीज नंबर 3. जापानने जागविलेला निद्रिस्त सिंह. सामना एकच, पण इंटरवल आधी आणि नंतरच्या 2 वेगवेगळ्या कहाण्या. ग्रुप ऑफ 32 मधली ही दुसरी मॅच. आजपर्यंत सर्वाधिक वेळा विश्वकप हाती उंचावण्याचा मान पटकावलेला ब्राझील देशाचा संघ एकीकडे, तर आपल्या जबरदस्त शिस्तीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जपान देशाचा संघ दुसरीकडे. पहिल्या हाफचा खेळ सुरू होऊन काही वेळ झाला असेल. दोन्ही संघ 0-0 वर खेळत असताना अनपेक्षितपणे 29व्या मिनिटाला जपानच्या कैशू सानो याने चक्क एक गोल साधत लढतीमध्ये बढत घेतली. तोपर्यंत कदाचित ब्राझीलचा संघ पूर्णपणे जागृत अवस्थेत आलाच नसावा. आपण आता नॉकआउट सिरीज खेळत आहोत आणि हरलेला संघ थेट बाहेर जाणार, हे कदाचित त्यांना त्यांच्या विरुद्ध पहिला गोल होऊपर्यंत पूर्णपणाने लक्षातच आले नसावे. हाफ टाईमला जाताना 1-0 अशी पिछाडी घेऊन जेव्हा ब्राझीलचा संघ ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर ते टेन्शन गोळा झालेलं स्पष्ट दिसत होतं. आणि ते असायलाच हवं होतं, कारण त्यामुळे पुढे जे पाहायला मिळालं ते पहिल्या सत्राच्या अगदी विरुद्ध होतं. आतमध्ये त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, पण बाहेर पडताना मात्र ब्राझिलियन सुपरस्टार नेमार त्या सगळ्यांना ठीक आहे, ठीक आहे, काळजी करू नका, खेळ आपल्या आटोक्यात आहे, चिल रहा, शांत रहा, शांतपणाने फक्त लक्ष देऊन खेळा, या सदृश काहीतरी समजावताना दिसला. त्याने केलेली ही समजावणी त्या क्षणी सगळ्याच खेळाडूंना खूप महत्त्वाची होती. खरे यश हे आक्रमकतेने नव्हे तर थंड डोक्याने घेतलेल्या निर्णयानेच साध्य होते. कारण डोक्यात राग घालून घेतल्याने किंवा खचून गेल्याने एकाग्रता ढासळते आणि खेळावरचे नियंत्रण सुटत जाते. चालू स्थिती कोणतीही असो, पण त्यातून यशस्वीपणाने बाहेर पडता येणे नेहमीच शक्य असते, जर समोरच्या व्यक्तीने तो तोल ढासळू दिला नाही तर. कारण फुटबॉलमध्ये एकदा का समोरच्याने बढत घेतली, मग ती एकाच गोलची का असेना, आणि त्यापुढे फक्त जबरदस्त डिफेन्स जरी उभा केला तरी मग मॅच हातून गेल्यातच जमा. म्हणून फोकस आणि अटेन्शन इंटॅक्ट ठेवून आपल्या लक्ष्यावरून नजर न हटू देणं खूप महत्त्वाचं. हाफ टाईम नंतरच्या पहिल्याच क्षणापासून ब्राझीलने बॉलवर पकड घ्यायला सुरुवात केली आणि ती इतकी जबरदस्त होती की 56व्या मिनिटाला कॅसेमिरोने केलेल्या हेडरने त्यांनी 1-1 अशी बरोबरी साधली. आता चेहरे पडण्याची वेळ जपानवर आली. आक्रमण पुन्हा जमले नाही तरी बचाव मात्र संपूर्ण ताकदीने केला पाहिजे, हे त्यांना हा गोल झाल्यावर लक्षात आले. फक्त हीच गोष्ट थोडी आधी समजली असती तर कदाचित खेळ वेगळीकडे गेला असता. मुळात जपानने पहिला गोल केला आणि जणू घोरत पडलेल्या सिंहालाच जागे केले. पहिल्या सत्रात जी ब्राझील खेळताना दिसली त्याच्या संपूर्ण विरुद्ध टीम दुसऱ्या सत्रात खेळली. त्यांनी सुरू केलेले अटॅकवर अटॅक इतके जबरदस्त होते की जपानचा संघ त्यांच्यापुढे किरकोळ वाटू लागला. सेकंड हाफमध्ये एकंदरच बॉलचा ताबा फक्त ब्राझीलकडेच राहून जपानला अक्षरशः एखाद दुसऱ्यांदाच अटॅक करता आला. इतर वेळी ते पूर्णपणे डिफेन्सवरच होते. रादर स्वतःच्याच अर्ध्या भागात अधिकतर वेळी खेळत होते. सुरुवातीलाच बसलेल्या झटक्यांनंतर ब्राझीलने जो काही धडा घ्यायचा तो घेतला आणि आपला खेळ पालटवला. पण दुर्दैवाने हीच गोष्ट जपानला जमली नाही. 1-0 ने बढत घेतल्यानंतर ज्या त्वेषाने तो गोल डिफेंड करायला हवा आणि ती आघाडी टिकवायला हवी, त्यापैकी कसलीच रग त्यांच्या उर्वरित खेळात दिसली नाही. उलट त्यांचा सेकंड हाफचा खेळ बघून तर त्यांचा पहिला गोलही नशिबानेच झाला की काय असे वाटले. बरं, पण इतक्या वेळ खेळ बरोबरीत चालला असल्याने त्यांना काही आशा तरी होत्या. नॉकआउट गेम सुरू झाल्याने आता ड्रॉ किंवा फक्त गुणांचा विषय नाही. जोपर्यंत एक संघ जिंकत आणि दुसरा हरत नाही तोपर्यंत खेळ एक्स्ट्रा टाईममध्ये चालत राहणार. 90 मिनिटांनंतर 15-15 मिनिटांचे 2 एक्स्ट्रा टाईम आणि त्यानंतर पेनॉल्टी किकआउट्स होणार. तिथपर्यंत जाता येईल असे जपानला वाटत असावे.
पण 90 मिनिटं संपून 6 मिनिटं अधिक मिळालेली असताना 95व्या मिनिटाला ब्राझीलच्या मार्टिनेलीने गोल साधला आणि विषयच संपवला. या क्षणी मात्र जपानच्या सगळ्याच आशा पाण्यात वाहून गेल्या. त्यांनी दाखवलेली पहिल्या सत्रातील चुणूक दुसऱ्या सत्रात साफ हरवली होती. तर अगदी ह्याच्या नेमके उलट सुरुवातीची हरवलेली चुणूक ब्राझीलने त्वेषाने दुसऱ्या सत्रात दाखवून दिली. बाहेर जाणार म्हटल्यानंतरचे जपानी खेळाडूंचे आणि विशेषतः त्यांच्या देशातील चाहत्यांचे पडलेले चेहरे पाहून फारच वाईट वाटले. जपान मुळात फार सुंदर, शिस्तप्रिय आणि आदरयुक्त देश आहे. माझ्या आवडत्या देशांपैकी एक. त्यांच्यासोबत असे होताना पाहणे वाईट वाटून गेले. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काही ब्राझिलियन खेळाडूंनी जपानच्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि सांत्वन दिले. उदास होऊन मैदानावर पडलेल्या खेळाडूंना त्यांनी हात देऊन उठवले आणि पाठीवर थापही दिली. मैदानाबाहेरही जमलेल्या ब्राझिलियन प्रेक्षकांनी तेच जपानी प्रेक्षकांसाठीही केले. मला वाटतं हेच या मॅचमधले सगळ्यात सुंदर क्षण होते आणि महत्त्वाचा धडाही. याचसाठी तर खेळ खेळला जावा, नाही का? यालाच तर खेळाडू वृत्ती किंवा स्पोर्ट्समॅनशिप म्हणतात आणि हीच खेळापलीकडच्या जगण्यातही महत्त्वाची आहे. शेवटी एक जिंकणार तर एक हारणार. खेळाचे स्वरूपच असे आहे. पण त्या पलीकडे जाऊन अंगातली माणुसकी संपू न देता एकमेकांना दाखवलेला समजूतदारपणा, प्रेम आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आदर, हेच सगळ्यात महत्त्वाचं. मला वाटतं या विश्वचषकातल्या एकूण मॅचेसमध्ये हारलेल्या टीमसाठी इतकी सहानुभूती इतर कोणत्याच देशाबद्दल वाटली नसावी जितकी जपानसाठी वाटली. आणि विशेष म्हणजे ब्राझिलियन चाहत्यांनीही त्यांना ती दाखवली, हे सर्वाधिक सुंदर. मागे म्हटल्याप्रमाणे येणारा प्रत्येक खेळ हा कठीणतेचा चढता आलेख असणार आहे. स्पर्धेचा स्तर उंचावत जाणार आहे. हातून घडलेली एक चूकही महागात पडून थेट घरचा रस्ता दाखवू शकते. आगे आगे देखते हैं होता है क्या. पुन्हा भेटूयात फिफा डायरीज नंबर 4 मध्ये. धन्यवाद.